आपण काळं तिखट तयार करत आहोत। काळं तिखट करण्यासाठी सगळं सामान काढून घेतलेलं आहे। सगळ्यात महत्त्वाचं, मी इथं 3 ताटामध्ये 3 प्रकारचे वेगवेगळे मसाले घेतले। त्याच्यानंतर इथं खाली काही माझ्यासमोर मसाले आहेत आणि आपल्याला ह्याची ओळख करून घ्यायची आहे। ही आहे खसखस, ही आहे हिरवी विलायची, ही आहेत शहाजिरे, ही आहे नागकेशर, त्याच्यानंतर ही आहेत जिरे, ही आहे जावित्री, ही आहे रामपत्री, हा बाजा म्हणजे स्टार फूल म्हणतात तो, हा वेगळा केला। ह्याला तळण्यासाठी किंवा भाजण्यासाठी वेळ वेगळा लागतो। त्याच्यानंतर इकडं जी आहे त्रिफळ आहे, दालचिनी आहे, हळकुंड आहे, सुंठ आहे, त्याच्यानंतर जंगली विलायची, तुम्ही याला मसाले विलायची म्हणता, ती आहे, लवंग आहे, मिरे आहेत। हे भाजायला ह्याला तळायला जास्त वेळ लागतो म्हणून ही वेगळी केलेली आहेत। त्याच्यानंतर इकडं सोपं आहे, हे तेजपत्ता आहे, हे पिशवीमध्ये दगडफूल आहे, त्याच्यानंतर इथं खोबर आहे, इथं माझ्यासमोर धने आहेत, त्याच्यानंतर इथं मोहरी आहे, त्याच्यानंतर याच्यात हे मेथीदाणे आहेत, त्याच्यानंतर इथं हे तीळ आहे। एवढं हे सामान आहे। त्याच्यानंतर इथं मिरची पावडर आहे, इथं तेल आहे, इथं मीठ आहे, इथं कांदा आहे। एवढे सगळे पदार्थ वापरून आपल्याला काळं तिखट तयार करायचं। किती प्रमाणात मिसळायचं, कसं भाजायचं, कोणचं तळायचं, कोणचं कच्चं वापरायचं, हे सगळं सांगितलं। ह्या दालचिनीमध्ये हा हिंगाचा खडा मध्ये पडलेला आहे, हा हिंग सुद्धा त्याच्यामध्ये आहे। कोणी मोजलं नाही त्याला, बघितलं बी नाही। आता तुम्ही जर एकूण पदार्थ बघितले तर 30च्या आसपास होतात सगळे मिळून। ह्याच्यामध्ये इथं आपल्याकडे कसुरी मेथी नाही, कढीपत्ता सुद्धा नाही, बाकी सगळं आहे। लसूण वापरायचा नाही। तुम्हाला वापरायचं असेल तर तळून तुम्ही लसूण वापरू शकता, काय अडचण नाही, पण 1 किलोला फक्त 50 ग्राम लसूण वापरा, त्याच्याशिवाय जास्त वापरू नका। आणि तळत असताना तो लसूण गुलाबी रंगावर तळला पाहिजे तरच वापरा, नाहीतर नका वापरू। मग तुम्ही लसणाची चटणी करून खाऊ शकता, वेगळी ते पद्धतीने ते बनवू शकता, त्याचं माझं काय देणं नाही। पण तुम्हाला चांगल्या पद्धतीचं काळं तिखट पाहिजे असेल, चवीचं पाहिजे असेल, खमंग पाहिजे असेल, नुसतं भाज्या वरपून खायचं पाहिजे असेल, बोटानं लावून खायचं पाहिजे असेल, तर मी ज्या पद्धतीनं आता करून दाखवणार आहे त्या पद्धतीचं तुम्ही करायचं आहे। मी फक्त सांगेन, आता काढून दिलंय, कोणतं कोणतं घ्या, कसं कसं घ्या, ते त्या पद्धतीनं करायचं आहे। जिला खरंच इंटरेस्ट आहे, शिकायचं आहे, त्या बाईनं न विसरता हातात उलटं घ्यायचं आणि समोर बसायचं। ठीक आहे, आपण त्याला चालू करूया।